बनावट 7-12 उतार्यासह इतर बोगस कागदपत्रे सादर करून नागाव एज्युकेशन संस्थेने विद्यापीठासह शासनाची फसवणूक केली। आमच्या जमिनीवर संस्थेने इमारती बांधल्यात, मात्र कागदपत्रे बनावट सादर केलीत असा स्पष्ट आरोप जमिनीचे वारसदार नागाव येथील रहिवासी भाईदास गुलाब पाटील यांनी केला। नागाव एज्युकेशन संस्थेने बनावट कागदपत्रे विद्यापीठाला सादर करून विद्यापीठासह शासनाची फसवणूक केली आहे। या संदर्भात आम्ही विद्यापीठाकडे 30/9/2025 रोजी अर्थातच 3 महिन्यांपूर्वी सर्व कागदपत्रांचे पुरावे सादर करून लेखी तक्रार केली। या तक्रारीला 3 महिने झाले, मात्र विद्यापीठाने केवळ चौकशी समिती स्थापन केल्याचे आजवर सांगितले। या चौकशी समितीतील एक सदस्य देखील आजपर्यंत घटनास्थळी येऊन चौकशी केली नाही। तरी विद्यापीठाने त्वरित या प्रकरणाची चौकशी करावी व आम्हाला न्याय द्यावा आणि संस्थेविरुद्ध योग्य ती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। या प्रकरणी कुलगुरूंची आम्ही प्रत्यक्ष भेट घेऊन ही सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती। त्यावेळी कुलगुरूंनी आम्हाला आश्वासन दिले होते की या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात येईल, मात्र या प्रकरणाची विद्यापीठाकडून कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याचा स्पष्ट आरोप भाईदास गुलाब पाटील यांनी केला आहे। मी भाईदास गुलाब पाटील, राहणार नागाव, रोडाला टच लागून 164 नंबर, सर्वे नंबर 98। ही आमची पूर्वीपासून ही जमीन आमची होती। कासोबाई किसन चौधरी यांना पूर लागून आमचे आजोबा दिवसा नेहरू पाटील हे खेळत होते, आमचे वडील खेळत होते, आम्ही पण ते खेळत होतो। नंतर अण्णासाहेब दवा पाटील यांनी ती बाई करून खडकत करून घेतली बेकायदेशीर। ते आम्हाला न माहिती पडतात त्यांनी ती खरेदी केली आणि आम्हाला झोपेचं राहून दिलं आणि मग यांनी परस्पर खरेदी केली आणि 7-12 उतारावर ते आमच्या सर्वांचे नाव, आजोबापासून ते वडिलापासून ते काका चुलत्यापासून सर्वांचे नाव आहे आणि आजकाल 7-12 उतारावर आमचं 20-22 लोकांचं नाव आहे। आणि तर हे कागद आम्हाला विद्यापीठला गेलो, विद्यापीठला आम्हाला कागद हे सापडले। ते आमच्या जी जमीन आहे ती जमिनीवर बेकायदेशीर काळे बांधलेली आहे, बेकायदेशीर यांनी ते काम केलं आहे। विद्यापीठला आम्ही निवेदन 1 वेळा आणि 3 वेळा दिलं तरी ते अजून विद्यापीठवाले आले नाही। आणि ते कासोबाई किसन चौधरी आज पण ती नोंद आहे, गट नंबर 164, सर्वे नंबर 98, ही आमची मालकीची होती, मालकीची आहे। आणि अण्णासाहेबांनी ती जमिनीवर बेकायदेशीर काळे बांधलेली आहे आणि इमारत बांधलेली आहे आणि आजही ती जमीन आमची आहे। 7-12 उतारावर आम्ही ती जमीन आज बी आहे, आमचे सर्व 22-24 लोकांचे नावे आहे। आणि त्यांनी ज्या काळेचे या गटकंबारावर बोगस कागदपत्र घेऊन ही इथे इमारत बांधलेली आहे आणि ती इमारत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि अण्णासाहेबांनी हे केले आहे आणि ती जमीन आजही आमची आहे। आणि पूर्वी आमची होती, आमच्या आजोबा, आमचे वडील, आमचे काका सर्व आम्ही पण खेळत होतो ती जमीन। आणि त्या अण्णासाहेबांनी संस्था स्थापन करून त्याचे बिल्डिंग उभारणे केले आहे आणि हे आणि विद्यापीठला सुद्धा हे 3 महिन्यापासून कमिटीसाठी कागदपत्र सादर केलेले आहे। पण या संदर्भात विद्यापीठाने 30/9/2025 रोजी लेखी तक्रार केलेली आहे। या तक्रारीशी 3 महिने झाले, मात्र चौकशी अजूनही झाली नाही। या संदर्भात चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे, विद्यापीठाकडून सांगण्यात येत झाले, परंतु आजपर्यंत त्यांची चौकशी झाली नाही। तरी विद्यापीठाने तात्पुरती चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा व बोगस कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली आहे म्हणून योग्य ती कारवाई व्हावं
करावी अशी आमची मागणी करत आहे. भाईदास गुलाब पाटील यांनी वडलोपाची मिळकत, अण्णासाहेब दवा पाटील संकुलन, बेकायदेशीर बांधकाम एक गट नंबर 164 मध्ये बेकायदेशीर बांधकाम केलेले आहे. तरी आम्ही 30/9 रोजी भाईदास गुलाब पाटील आम्ही विद्यापीठला गेलो आणि तक्रार दिलेली आहे. नगाव एज्युकेशन संस्था ही बेकायदेशीर यांच्या जाग्यावर यांची मिळकतवर बांधलेली आहे. तरी आम्ही सांगितलं तुम्हाला विद्यापीठला बनावट कागदपत्र जोडून तो तुम्हाला शासनाला फसवणूक केलेली आहे. ही जमीनवर बांधकाम केलं आहे आणि त्यांनी विद्यापीठला बनावट 7/12/167 दिलेला आहे. हा उतारा जोडलेला आहे विद्यापीठला जोडलेला आहे. यांची जमीनवर बांधकाम केलेलं आहे बेकायदेशीर. ते यांना भाईदास गुलाब पाटीलला न्याय मिळण्यात यावा त्यासाठी आम्ही धडपड करतोय. तरी बेकायदेशीर बांधकाम केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि बनावट 7/12 विद्यापीठला जोडलेला आहे, विद्यापीठला दिलेला आहे. परवानगीसाठी 1993 ला परवानगीसाठी अण्णासाहेब दवा पाटीलनी बनावट कागदपत्र दिलेले आहे विद्यापीठला आणि यांचा 7/12 आहे. भाईदास गुलाब पाटील यांचा 7/12 वर त्या जमिनीवर मडकेतीवर ते बांधकाम केलेलं आहे, कायदेशीर बांधकाम केलेलं आहे. आज बी जमीन यांच्या ताब्यामध्ये आहे, पण बिल्डिंग यांच्या गटामध्ये आहे. 164 बिल्डिंग आहे विद्यापीठला दाखवण्यासाठी आणि विद्यापीठला 7/12/167 गट नंबर दिलेला आहे. आज बी तो 7/12 ती जमीन पडलेली आहे हायस्कूलच्या बाजूला, दत्तवानाच्या हायस्कूलच्या बाजूला. 3 गट आहेत त्यांची, 64, 65, 66, 67 असे 4 गट आहेत. त्या 4 गट मध्ये तो एक जिथं विद्यापीठला 7/12 दिलेले ते बनावट करून दिलेले 7/12 आहे विद्यापीठला परवानगीसाठी. म्हणजे ते सिंगल नाव होतं त्या 7/12 वर, फक्त नगाव एज्युकेशन होतं. तर चेअरमन नगाव एज्युकेशन हा विद्यापीठला दिशाभूल केलेली आहे, दिशाभूल विद्यापीठला केलेली आहे आणि यांच्या जाग्यावर बिल्डिंगा बांधलेल्या आहेत. भाईदास गुलाब पाटील यांच्या वडलोपाची मिळकत यांच्या जागावर ती बिल्डिंगा बांधलेल्या आहेत. यांनी इतकं खोटं केलेलं आहे. ते बनावट 7/12 हा जो 7/12 विद्यापीठला फसवणूक केलेली आहे त्यांनी. आणि भाईदास गुलाब पाटीलला न्याय मिळण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी आहे. आज 10 वर्षापासून जेव्हा आम्ही माहितीच्या अधिकारमध्ये वकील साहेबांनी सांगितलं तेव्हा माहितीच्या अधिकाऱ्यांनी यांनी कागदपत्र कोणते दिलेले आहेत, तुमचा 7/12 ते तुमचा 7/12 तुम्ही सगळे नाव आहे आणि विद्यापीठला कोणता 7/12 दिलेला आहे. आम्ही माहितीच्या अधिकारवर हा 7/12 काढला. ते यांचे उताराने दिले विद्यापीठला, 164 उतारा दिलेला नाही का. ते वारसा आहेत ना, हे वारस आहेत ना, त्याच्यामुळे विद्यापीठ त्याला मान्य देत नव्हती. त्याच्यामुळे हा 7/12 त्यांनी हा 7/12 बनावट 7/12 लावलेला आहे विद्यापीठला. एवढी फसवणूक केलेली विद्यापीठला म्हणजे केवढी अंदाजबंदी आहे शासनाची अंदाजबंदी केलेली आहे. आजपर्यंत विद्यापीठनी दखल घेतली नाही. आम्ही तक्रार दिल्या, विद्यापीठनी आम्हाला काय सांगितलं, भाईदास पाटीलला आम्ही कमिटी नेमलेली आहे. ती कमिटी अजूनपर्यंत 3 महिने झाले, ती कमिटी अजूनपर्यंत आम्हाला काही न्याय भेटत नाही. भाईदास पाटीलच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे. त्यांच्या परिवार 25 लोकांची यांची मालमत्ता आहे. आग्रा रोडला लागून यांची मालमत्ता आहे. अजून मी त्यांच्या ताब्यामध्ये आहे, पण बिल्डिंगा त्यांनी बेकायदेशीर केलेल्या आहेत. नगाव एज्युकेशन यांनी किती बेकायदेशीर बिल्डिंगा बांधलेल्या आहेत. यांनी अजूनपर्यंत विद्यापीठला सगळे खोटे कागदपत्र बनाव दिले असेल, प्रश्नचिन्ह. या विद्यापीठाला कोणते दस्तावेज दिलेले हे पूर्ण विद्यापीठांनी चौकशी करण्यात यावी. यांच्या प्रॉपर्ट्या कुठे
गावठाणमध्ये कॉलेजा बांधलेल्या आहेत. 36 हेक्टरमध्ये यांनी कॉलेजा बांधलेल्या आहेत. त्यांनी विद्यापीठला कोणते कागदपत्र दिलेले आहेत, कोणत्या दस्तावेज दिलेले आहेत, त्यांनी पूर्ण चौकशी करण्यात यावी असं माझं म्हणणं आहे. आज 10-15 वर्षापासून भाईदास पाटील कोर्ट विद्यापीठला दाखवून दिलं हे तुमची आमची जागा आहे. आज तुम्ही कॉलेजला तिथं बांधकाम केलेलं आहे आमच्या जागेवर आणि त्यांनी बनावट दस्तावेज दिलेले तुम्हाला. ही सखोल चौकशी करण्यात त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी. ही माझी विनंती आहे. तरी यांना न्याय देण्यात यावा. भाईदास गुलाब पाटीलची फॅमिली 3 काका चुलते, भिवसन दलाला 3 मुलं 3 मुली असे 6 परिवाराचा हा कुलडा लागलेले आहे. हे कुलडा लागलेली जमीनवर बांधकाम बेकायदेशीर केलेले आहे त्यांनी आणि बनावट कागदपत्र विद्यापीठला दिलेले. या चेअरमनला तात्काळ फौजदारी करण्यात यावी